निरूपण करता निवडलेल्या दिव्य अक्षरात स्वानुभव कथित करत असताना अद्वैत पर प्रकरणात महाराजांची परिभाषा आहे, आम्ही झालो बळीवंत। महाराज आम्ही बलवान झालो असं प्रतिपादित करतायत, स्वानुभव कथित करतायत आजच्या दिव्य अक्षरात। महाराज काय अशी साधना केली, काय अशी तपस्या केली ज्या अनुषंगाने स्वानुभव प्रतिपादित करत असताना बोलतायत आम्ही बलवान झालो। बरं, त्या बळाच्या प्रतिपादित तुम्ही केलंय काय? महाराज म्हणतात ज्या संसारात तुम्ही आपण रममान आहात त्या संसाराला लाथाळलं, षडउर्मीचा मार केला, विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी, स्वानुभव तुकोबरायचा बघण्यापूर्वी आपण सर्व धर्मानुरागी मंडळी पवित्र तपस्थलीवर माता पिता आश्रम या आश्रमात पूज्यश्री महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जिथपर्यंत मराठी भाषिक आहेत अशा प्रत्येक ठिकाणी ज्या कीर्तनाची, कीर्तनकारांची, महाराष्ट्रभर गोड दिग्गज मंडळीचा जिथं आलेख आहे, श्रेय नामावली आहे, त्यापैकी महाराष्ट्रभर ख्याती असणारे समाज प्रबोधनकार आमचे चंद्रकांतजी महाराज खळेकर महाराजांच्या निवासस्थानी आई वडिलांच्या परमकृपेने, आशीर्वादाने, सहसानिध्याने, छत्रछायेने महाराजांनी जे गोड आलय बांधलंय, मंदिर बांधलंय, राऊळ बांधलंय, या ठिकाणी आपण प्रतिवर्षी हा यज्ञ समापन्न करत असताना भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, मच्छिंद्र महाराज राजेगावकर व गुरुवर्य पूज्यश्री जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या कृपा छत्राने, गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कृपा छत्राने, महाराजांच्या आधिपत्याखाली पूज्यश्री चंद्रकांतजी महाराज खळेकर यांच्या आधिपत्याखाली होऊ घातलेला हा यज्ञ, या यज्ञातील दुसऱ्या दिवसाची सेवा समापन्न करत असताना महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची ख्याती आहे, कीर्ती आहे, स्वरमूर्ती, स्वर आविष्कार, स्वर गंधर्व, आमच्या पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य गुरुवर्य आमचे रविदासजी आबा जगदाळे आणि चंद्रकांतजी महाराज यांचा असणारा स्नेह, या स्नेह परत्वे माझ्याकडे आलेली आजची सेवा आहे। सेवासाठी करताना अवघ्या महाराष्ट्राची दिग्गज कीर्तनकारांची सेलिब्रिटी, प्रमाणाचा गोड असं पाठांतर, हरी कीर्तनात प्रमाणाची पायाभूत भिंत उभं करणं, आणि एवढं असताना देखील कुठला अहंकार नाही, कोणाचा द्वेष नाही, क्लेश नाही, अशी मितभाषी जीवन जगणारे आमचे जगदाळे आबा, रविदासजी आबा जगदाळे, टाळी वाजवा एकदा। वा, आबा उपस्थित आहेत। महाराजांच्या सहसाथीला आमचे शिवाजी बाबा आहेत, बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात। ही छोटाली पाठीमागं साधक दिसत आहे। महाराजांची गोड अशी वारकरी शिक्षण संस्था आपल्या प्रभागात आहे, संत सेवा गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वगुण संपन्न सर्वश्री, ज्यांचा मृदंग गोडे, ज्यांचं गाणं गोडे, ज्यांचं कीर्तन गोडे, असे आमचे किशोरजी महाराज। टाळी वाजवा एकदा बाबांकरता। महाराजांचे विद्यार्थी आहे ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था, याही संस्थेतील विद्यार्थिनी आहे। ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित समस्त महाराज मंडळी, पूज्यश्री खळेकर महाराजांचे जावई बापू, आमचे तरवडीचे पाहुणे, ते देखील उपस्थित आहे। आणखी परिचित अपरिचित, वा 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 वा, आमच्या आबांचं आणि ज्यांचं स्नेह आहे। आबा मला प्रवासात बोलले आपल्याला डॉक्टर साहेबांकडे जायचं आहे, महाराजांनी सांगितलं दुपारी। वा, आमचे पठारे डॉक्टर साहेब, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन। छोटाली बटणं, युको, बेस, ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान आहे। एक चॅनल ऑपरेट करायला 12 बटणं आहे, पण ती व्यवस्थित लागली तर मजा, नाही तर 12 नजरा आमच्या तुमच्या, पण जमलंय ते देखील। वा, भक्तिमती माता आहेत, पुरुष आहे। सर्व मंडळीच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो। भजन करा विठ्ठल। डॉक्टर साहेब व्यवहार करतोय, परिभाषा अशी मांडल्या जाते, कार्यभाग कुठलाही असू द्या, परिक्षेत्र कुठलाही असू द्या, कुठल्याही माध्यमात, कुठल्याही विभागात बळ नसताना बोलणं विफल आहे, वायफट आहे,
फोल आहे. कुठल्याही कार्यक्षेत्रात बळ महत्वाचं आहे. आजच्या दिव्य अक्षरात माझे तुकोबराय स्वानुभव कथित करत असताना बोलतायत आम्ही झालो बळीवंत. महाराजांकडे कोणतं बळ आहे? ते बळ कुठून प्राप्त केलं? बळ प्राप्त केल्यानंतर ते बळ काय पुरुषार्थ देऊन गेलं? त्या बळाच्या जोरावर काय पुरुषार्थ केला की जेणेकरून स्वानुभव मांडलाय. बळाचे काही प्रकार आहेत. आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेत आपण योग्य काळात तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आबा, बळ अनुषंगाने महाराज म्हणतात आम्ही बलवान झालो. त्या बलाच्या जोरावर काय पुरुषार्थ केला? तो स्वानुभव कथित केला. छाती टोकपणाने बोलणं, छातीला हात लावून बोलणं, अहंकाराने बोलणं, योग्य अयोग्य परिस्थिती सोडा. प्रापंचिक अवस्था आहे अथवा परमार्थिक वाटचाल आहे, परंतु महाराजांकडे कोणतं बळ आहे? ज्या बळाच्या अनुषंगाने महाराज बोलतायत आम्ही बलवान झालो. अवकाशातलं बळ वेगळं आहे, भूतलावरचं बळ वेगळं आहे, पशुचं बळ वेगळं आहे, पक्ष्याचं बळ वेगळं आहे, वन्य प्राण्याचं बळ वेगळं आहे, संसारिकाचं बळ वेगळं आहे, साधूचं बळ वेगळं आहे, जीवाचं बळ वेगळं आणि देवाचं बळ वेगळं. बोलू, गोड मृदंग आपल्याला ऐकायला मिळतोय. माणूस काय बोलल असा मृदंग बोलतोय. बोलतो नाही, ते बोलायला लावतात, परंतु त्याची पराकाष्ठा आहे. एक एक अक्षर, एक एक बोल, खूप झीज घेतली, श्रम घेतली आणि स्वतः ग्रहण केलेलं ज्ञान सेवितो हा रस ते गुरुकुलात विद्यार्थी घडवत आहे. तिथं महाराजांचे धाकटे चिरंजीव देखील विद्या अध्ययन करतायत. टाळी वाजवा एकदा. पूज्यश्री महाराजांचे पिताश्री समोर आहे. तो वारसा महाराजांनी चालवला. पुन्हा तिसऱ्या पिढीत ही मंडळी परमार्थ राखतात नाही, खानदानीत असावा लागतो. त्या जागेवर आहे आपण. चला, हे पंचक्रोशी हा प्रभागच परमार्थिक अधिष्ठानाचा आहे. मृदंग वाजवणं, ती तयार करणं, जी बसवलेली रियाज करणं आणि मग आपणाला ऐकवणं सोपं आहे का? नाही. आधी काय केलं? तपे बिना दैवत बुलावीन प्राप्त कुछ भी नहीं कोण सांगे कुछ भी नहीं तपे बिना दैवत बुलावीन प्राप्त कुछ भी नहीं कोण सांगे कुछ भी नहीं. शिवाय काहीच होत नाही. एक तपश्चर्या आहे. मग हे बघा, मृदंग वाजवण्याचं बळ वेगळं आहे, टाळाची सेवा आहे, टाळकरी आहे, वारकऱ्याचं बळ वेगळं आहे, परमार्थिकाचं बळ वेगळं आहे, धनवंताचं बळ वेगळं आहे, गुणवंताचं वेगळं आहे, ज्ञानवंताचं वेगळं आहे, कीर्तिवंताचं बळ वेगळं आहे. बळाचा आलेख वेगवेगळा आहे, विभिन्नतेचा आहे, प्रभाग वेगवेगळा आहे. वादकाचं बळ वेगळं, गायकाचं गाणाऱ्याचं बळ वेगळं. थोडं माझ्याकडे पहा. हा, बळात विभिन्नता आहे. मग असं कोणतं बळ आहे? बळाशिवाय बोलणं व्यवहार सांगतोय, नीती सांगते. बळे बिना शक्ती बोलून बळे बिना शक्ती बोलून बळे बिना शक्ती बोलून बळे बिना शक्ती बोलून
डॉक्टर साहेब मी काय कमवलं काय नाही कमवलं ते माझ्या माल्याला माहिती आहे, पण मी काय भाग्यवान आहे माहिती का किशोर महाराज, मला संगती आबांची आहे. आणि मी देवाकडे माझं वैयक्तिक व्यक्तिगत एवढंच मागणं आहे, माझ्या जीवनात काही पुण्यसंचय असेल ना, फक्त एवढी संगत तुटू देऊ नको. ऐका, कुठलंही काही मांडा, प्रमाण नाही असं नाही. मी तर वयानं छोटा आहे, उंचीनं छोटा आहे, ज्ञानानं छोटा आहे. महाराष्ट्रातली भली भली कीर्तनकार अपेक्षा धरतात. वा ऐका, बळाशिवाय बोलणं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानरायची हरिपाठातील परिभाषा गुरुजींनी गोड गायली. बळे विनय शक्ती बोलू नये. बोलतोय तो संसारिक आहे, ऐकताय ती देखील 99% संसारिक आहे. आपल्या या संसार प्रपंचात, या दिनचर्येत कुठलाही काम करत असताना आधी प्रभुत्व बळाचं पाहिजे. मृदंग वाजवायचा आहे, अंगात ऊर्जा पाहिजे. गायन करायचंय, बळ पाहिजे. कोणतंही प्रपंचिक काम करायचंय, काय पाहिजे? बळाविलनं बोलणं फोल आहे. आबांनी गोड दाखला दिला. आता पुढची भूमिका ऐका. संसार प्रपंच तुमचा माझा, व्यवहार तुमचा माझा, दिनचर्या तुमची माझी, पण शास्त्रात पुराणात संत मालिकेने दखल घ्यावी. माझ्या तुकोबरायने गाथा संहितेचं पारायण चालू इथं जुनी देवडीकरांची गाथ्याची प्रती, त्या प्रती तुकोबरायनी नामनिर्देश केला एका मातब्बराचा. का? त्या संसारात, त्या प्रपंचात त्यांनी एवढं काही संचयित केलं, त्याला देणं भगवान भोले बाबाचं आहे. देव पंचायत भोले बाबा अशी देवता आहे. स्वतः फकीरी अवस्था आहे, स्वतः त्यागी अवस्था आहे, स्वतःकडे काही नाही. पण जो भक्त आहे, जो साधक आहे, जो उपासना करतोय, उपास्य दैवत भोले बाबा मानतोय, देताना कुठलाच कमी भाव नाही. संसारात काय काय दिलं, कोणाचा आलेख? महाराज म्हणतायत भाग्य आहे त्याचं. त्याने दास्यत्व केलं, मातब्बरता आहे. पुढं व्यवहार व्यापार दिनचर्या चुकीची असू द्या, मार्ग चुकीचा असू द्या, परंतु मिळवलं ते दास्यत्वाच्या जोरावर. माझ्यावर दडपणी बरं कसं माहिती, मी बाहेर खूप डरकाळ्या फोडतो, पण आज जिथं कीर्तन करायचं आहे ना, कीर्तन परंपरेतील उच्चांकाचं नाव आहे. आज मॉडर्न जमान्यातली तरुणाईची सेलिब्रिटी आहे, एक आकर्षण आहे. आणि त्या जागेवर माझ्या बुट्याचं कीर्तन आहे. पण त्यांनी आधीच सावध झाले, ते उंचीला दिलं स्टेज. त्यांना माहिती याची उंची थोडी ते जमलं पाहिजे बा. आणि काही नाही, आता भीती नाही बरं. तुम्ही फक्त थोडं कमी आधी झालं तर पदरात घ्यावं, आहे का नाही? काय चुकलं ती मला नंतर सांगा तुम्ही दोघं. आता ऐका, धन्यता दिली कोणाला? रावणाला. का दिली? मातब्बराता काय गुरुजी गातायत, दास्यत्व केलं रावणाने. संसार ऐका पुढे. 80,000 ज्याच्या कांता, मंडोदरी पतिव्रता. बायका किती म्हणले त्याला? संसाराचा आलेख रावणाचा तुकोबरायने गाथा संहितेत रेखाटला. बायका किती? मंडोदरी मुख्य पतिव्रता. इंद्र चंद्र मशालधारी, इंद्रदेवता आणि चंद्रदेवता पार्टनरकी केली. त्या रावणाच्या दरबारात, त्या रावणाच्या नगरीत एकत्रित येऊन ही डिपार्टमेंट चालवलं. कोणतं? लाईट व्यवस्था कोणाच्या हातात? इंद्रचंद्राच्या हातात. धाके वायू घरदाडी, गणपती थोर देव गाढवे वळावया धाव, खंडेराव ज्याचा नावी नित्य रोज आई नादावी. एकांतात बसलेले पती पत्नीची चर्चा आहे. रावण सांगतोय मंडोदरे, मी जे प्राप्त केलं सांसारिक बळ, किती पाय माझ्याकडे, 9 ग्रहाच्या पायऱ्या आहे, 33 कोटी देव बंदी खाण्यात घातले, इंद्रचंद्र महेंद्र कामाला लावू दे, सगळे माझ्याकडे. कसे? माझ्या आज्ञेत आहे. मी इतका बलवान आहे. म्हणले ते बल कसं प्राप्त झालं माहिती का मला? मी भगवान भोले बाबाची सेवा करत असताना, दास्यत्व करत असताना मी जो काही यज्ञ केला, मी काय तपस्या केली. रोज 1000 कमळ महादेवाच्या आलयावर व्हायची. एक काळ असा आला, माझी उपासना पाय कशी आहे, माझी भक्ती पाय कशी आहे, माझी पराकाष्ठा पाय कशी आहे, माझी नियमितपणा पाय कसा आहे परमार्थाचा. एक दिवस एक कमळ कमी पडलं. मी उठलो नाही, दूर गेलो नाही, कोणाला आणायला लावलं नाही. हजारो सेवक माझ्या हाताखाली, हाक दिली तर कोणीही धावून येईल. पण न उठता न जाता जागेवर बसल्या जागेवर म्यानातली तलवार काढली, शिरच्छेदन केलं. सिरो काटी करी आपने किया जब होम राम ने, सिरो
दिगंबरे तपस्या आहे रावणाची. ऐका गुरुजी गोड गातायत. शिरोकर काट कर आपने किया जब होम रावण ने. त्या तपस्येच्या जोरावर भोले बाबाने दिलेलं सांसारिक पथसाधनेतील ही घटना आहे, मांडली ती. एवढं असताना रावणाने सांगितलं मंडोदरे एवढं बळ आहे, परंतु पत्नी कोणाला म्हणतात, अर्धांगिनी कोणाला म्हणतात, बायको कोणाला म्हणतात. ऐका लोकांतात एकांतात एका वाक्यात एका शब्दात आपल्याला गब्बस होती ती बायको. तिचं म्हणणं काय राहतं माहिती का, बाहेर किती डरकाळे फोडू द्या, एखादा राजकारणात उच्चांकाला आहे, अर्थकारणात उच्चांकाला आहे, पारमार्थात उच्चांकाला आहे, ती एकच वाक्य बोलती, तुम्हाला काही कळत, बस संपलं सगळं. मंडोदरीने सांगितलं तुम्ही बलवान आहे, मान्य आहे, ज्याच्याशी वैर केलं ते तुमच्यापेक्षा 1000 पटीनं बलवान आहे. बले विन शक्ती बोलू नये. व्यवहारात काही बळाचे प्रकार आहे. पहिलं शारीरिक बळ आहे, प्रपंच करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, त्या दिशेला चालायचं आहे, परंतु उच्चांकाचं टोक गाठण्याकरता शारीरिक बळ महत्वाचं आहे. सूत्र सांगतो ध्यानपूर्वक ऐका. ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली, ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले, ज्याची विचार चांगली ती माणसं परमार्थ करतात, कथा कीर्तन ऐकतात, श्रवण भक्ती करतात, पारमार्थिक अधिष्ठानात श्रमदान, अन्नदान, द्रव्यदान, दानार्जन करतात, देहाचं इति कर्तव्य सिद्ध साध्य करतात. प्रापंचिक अवस्थेतलं सोबत काहीच येणार नाही, केलेला परमार्थ काम येईल. कोणाला कळतं? ज्याचे विचार चांगले. उलटून येतो, विचार त्याचे चांगले, ज्या चांगलं आहे, मन त्याचं चांगलं आहे, ज्याची बुद्धी चांगली, बुद्धी त्याची चांगली आहे, ज्याचं शरीर चांगलं आहे. चांगलं काय पाहिजे? शारीरिक बळ महत्वाचं आहे, प्रपंचा करताही महत्वाचं आहे, परमार्था करताही महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणायचे टाळा असेल नसेल, विना असेल नसेल, लोक भजन ऐकायला असतील नसतील, माहोल गडबडीचा असू द्या, भरल्या बाजारी कथा, हे तो नावडे पंढरीनाथ नंतर, पण मी लोकांतात एकांतात कुठंही भजन करेल. फक्त देताना देवा माझी अपेक्षा हे टाकाटक दे. काय 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 हे चांगलं असेल ना, याच्यात विकार आजार जर नसेल ना, मी रात्रंदिवस तुझ्या नावानं टाहो फोडेल. पण काय शारीरिक बळ महत्वाचं आहे. संसारात देखील उच्चांक करता येईल, शारीरिक बळ महत्वाचं आहे, शरीर महत्वाचं आहे. शरीर जपा. जुने लोक पहा, जुनी माणसं पहा, आपल्या घराण्यातले पहा, गावातले पहा, भावकीतले पहा, नात्यातले पहा, जुन्याची वयाची काहींची पहा शिंगाबा, MH 105 झाली पण टकाटक आहे, डोळ्याला चष्मा, कान टकाटक, कोणी किती बारीक बोलू द्या तरी म्हातारं म्हणतं काय म्हणलं ती. ऐका बरं, डोळ्यानं बांधाच्या काढाला कोणी गवत घेत आहे, पण काही चोरी तर काय म्हातारं बसल्या जागेवर पाहतं, म्हणजे त्याचे डोळे कसे चांगले का? चांगले शारीरिक बळ. जुने लोक सांगायचे महाराज तो काळ आहे का, शेळ्या भाकरी चोरायच्या, त्याच्यात काय हा, त्याच्यावर दिवस काढले, पण शरीर
राहू द्या, किती वळवळ करू द्या, पण हे जागेवर आणते. तू पंचायती करू नको, ह्या मापात चाल. कारण कीर्तनकाराच्या बोलण्याला प्रमाणाचा आधार पाहिजे. कुठं बोंबलत बरं. आता कानला इकडं बरं आहे, आमच्या जिल्ह्यात हलकटपणा आहे. कीर्तन काय राहू दे, पिंगळा होऊ दे, हाय का. एकदा नाचले का झालं काम दे, 50 निघले घरी. अशा कामं झाली बाबा. परंतु ऐका, आता नियमात शारीरिक बळ महत्वाचं आहे. जुने लोक म्हणायचे महाराज खायला नाही, पण जुना काळ असा होता बाबा, खायला नव्हतं तरी माणसाचं शरीर चांगलं होतं. आता माणसं जेवढे जुने लोक आहे, खायला नाही म्हणून लोक कमी आजारी होते, एवढे आजार नव्हते. आता तेवढे लोक खाऊन खाऊन आजारी पडले. शारीरिक बळ महत्वाचं आहे. शरीर जपा. काही नाही, याचं गोडाऊन केलंय. किती खावं, काय खावं, कोणाचा आहार काय, याच्याकरता देखील गाथासहित अभ्यास करा. संत सूत्र पा गुरुजी गातायत, युक्ताहार विहार. काय खावं. गाय किती म्हातारी झाली तरी मांस भक्षण कधी करत नाही. वाघ किती म्हातारा झाला तरी चारा कधी खात. निसर्ग चक्राने ज्याचा त्याचा आहार ज्याला त्याला नेमून दिला आहे. आपण निसर्ग चक्राला छेदन भेदन केलंय, त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय. सूत्र ऐका डॉक्टर साहेब तरवडीकर. दिवसभरात एकदा जेवतो 24 तासात, त्याला म्हणतात योगी. काय म्हणतात. दिवसभरात 2 टाइम जेवण आहे, त्याला म्हणतात भोगी. आणि दिवसभरात 3 टाइम जेवतो, त्याला म्हणतात रोगी. आता 1 वे लावला बरं. आता मला चालावं लागेल, पण काय करावं. त्यांच्यात माझ्यात लय बदलते. 3 टाइम. आपला डबल क्वायता म्हणला का गाडी बंद पडून जाते, कुठं पंक्चर होती. पण आता आज घरी आहे, ती पुढं बसलेली. आता महत्वाचं आहे का, शरीर जपा. शरीर महत्वाचं आहे, शारीरिक बळ महत्वाचं आहे. गोडाऊन करू नका. हे टाकाटक असेल, परमार्थ करता येईल, प्रपंच करता येईल. परंतु याही बळाच्या पुढचं बळ आहे डॉक्टर साहेब. कोणतं. शारीरिक बळाच्याही पुढचं बळ आहे, त्याचं नाव बुद्धीचं बळ. शरीराने पोक्त माणसं आहे, मस्त माणसं आहे, परंतु बुद्धिवाद्याच्या घरी कामाला आहे. कसं आहे का. रोजगार हमीवर कामाला जाणारा कामगार आहे. ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही, थंडी पाहत नाही. प्रपंच संसाराकरता, पोटाची खळगी भरण्याकरता दिवसभर काम करतो. त्याला फार तर हाजरी 500 रुपये. किती रोज आहे शिवाजी बा. पण ते कारकून झाडाखाली बसून हाजरीला येतं. कोण आलं, कोण गेलं, कोण दुपारी गायब झालं, किती दांड्या झाल्या. बसल्या जागेवर 1000 रुपये रोज आहे. कोणाला. इंजिनियर तिथपर्यंत येत नाही, एसीच्या रूमबाने बसल्या आलेख तयार करतो. जागेवर बसून 2000 रोज आहे. म्हणजे शारीरिक बळापेक्षा पुढचं बळ कोणतं आहे. कोणतं. बुद्धीचं बळ. परंतु त्या बुद्धीच्याही बळाच्या पुढचं बळ आहे. बुद्धिवादी जीव आहे, बुद्धिवादी माणसं आहे, परंतु धनवान मनुष्याच्या घरी कामाला आहे. कोणाच्या घरी. धनवंताच्या घरी. धनाच्याही पुढचं बळ आहे, त्याचं नाव सत्तेचं बळ. कोणतं बळ. धनाढ्य माणसं पैशाच्या बॅगा भरतात, भरलेल्या बॅगा सत्ताधीशांच्या घरी घेऊन जातात. साहेब हे पॅकेज, ही मिठाई, ही भेट, ही सांभाळा, ही स्वीकारा. पण आमच्या जावयाला तुमच्या संस्थेत पेऊन म्हणून का होईना. म्हणजे सांपत्तिक बळापेक्षा कोणतं बळ पुढचं आहे. सत्तेचं. किती सांगितले मी. एवढ्यावर थांबून घेऊ गाड्याच्या दृष्टीनं. शारीरिक बळ, शारीरिक बळाच्या पुढचं बौद्धिक बळ, बुद्धीच्या बळाच्याही पुढचं सांपत्तिक बळ, सांपत्तिक बळाच्याही पुढचं कोणतं बळ. सत्तेचं बळ. आहे का. आलेख दिलाय. मग माझ्या तुकोबारायकडे कोणतं बळ आहे. शारीरिक बळ आहे म्हणावं तर महाराज सांगतायत आम्ही सुडकी. सत्तेचं बळ म्हणावं तर सत्ता असताना पराक्रम काय केला तो सोडा, पण हाती प्रपंचाचा कारभार आल्यानंतर 12,00,000 किलो सगळं वाटून दिलं, काही ठेवलं नाही. प्रपंचात असा काळ आला का गावात कोणी नीट बोलत नाही. प्रपंचाचं तर वाटोळं झालं, पण परमार्थाला अनुकूल पत्नीचा देखील पाठिंबा नाही.
महाराज कथित करतात, देवना संसार दुका दोहीकडे चोन. आपल्याकडे पाहुणा आला, जावई आले तर जावायला भजे. कोणाला? जावायला. देव आले, देव. कोणाकडे? तुकोबारायकडे. देव आल्यानंतर तुकोबाराय बोलतायत, संसारात माझ्या किती दुर्बळपणा आहे. देवाचा आदरातिथ्य करत असताना पाणी उकळलं आणि कण्या शिजवल्या. कोणाला खाऊ घातले? दरीत पाण्या माझी रांदियेल्या कन्या. दरीत पाण्या माझी रांदियेल्या प्रपंचाची अवस्था मी सांभाळली, तुकोबाराय म्हणतात. कुठपर्यंत सांभाळली? जोपर्यंत मला स्वप्न सिद्धांत झाला नाही तोपर्यंत. एक काळ असा आला, नामदेवे केले स्वप्ना माझी जागी, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व. काय काम करायचं? नामदेवरायांनी स्वतः भगवंतांनी स्वप्नात येऊन सांगितलं. त्या दिवशी प्रपंचातलं मन काढलं, प्रपंचातला छंद बाजूला केला. पारमार्थिक छंद जोपासत असताना प्रपंचाचं वाटोळं केलं. सगळं बिघडलं तरी देखील महाराज म्हणतायत, संसारात बिघडलं, प्रपंचात बिघडलं, शरीरात बिघडलं, गावातले नीट नाही, भावकीतले नीट नाही, नात्यातले नीट नाही, अर्धांगिनी धर्मपत्नी ती देखील परमार्थाला पूरक नाही. मला कळालं मी कशा करता आलो, कुठून आलो. स्वप्न सिद्धांत झाल्यानंतर ती त्यागी भूमिका स्वीकारली, प्रपंच सोडला आणि परमार्थ धरला. परमार्थात परमार्थाचं, प्रपंचात देखील परमार्थाचं. गावचा पाटील कोपला, लोक नाराजे परमार्थावर. शरीर कमी अधिक असेल, सत्ता कमी अधिक असेल, सत्तेच्या बाबतीत बोलायचं ठरलं, तुकोबाराय म्हणतात, जो देवाचा सांगावा घेऊन इथपर्यंत आलो मृत्यू लोकात, परमार्थाची वाटचाल दर्शवण्याकरता आलो, दाखवण्याकरता आलो, लोक परमार्थिक वाटेला लावण्याकरता आलो. परंतु लोकांच्या पाया पडून पाहिलं, लोकांनी ऐकलं, लागून या पाया नाही ऐकलं. लोकाला समजावून सांगितलं, देहाचं इति कर्तव्य, हा देह मिळाला आहे, देव दुर्लभ देह आहे, क्षणाचा भरोसा नाही, आहे तोपर्यंत परमार्थ करा. लोकांनी ऐकलं, उपदेश केला, ऐकलं नाही, हात जोडून पाहिले, ऐकलं, समजावून सांगितलं, ऐकलं नाही, नाही ऐकलं. मग एका दिवशी दांडगेशाही करून पाहू कशी. लोक नाही कीर्तनाला येत ना, बळच हुसकून आणायची, आणले ना गपचिप बसवायची, मांडी घाल म्हणायचं, ऐक कीर्तन म्हणायचं, कर भजन म्हणायचं, वाजव टाळी म्हणायचं, अशा दांडगेशाही करून पाहू म्हणले. परंतु दांडगेशाही करावं तर माझं शारीरिक बळ कसं आहे? म्हणले महाराज, तुकोबाराय म्हणतात, माझ्या शरीरात ती देखील ऊर्जा नाही. एखादा गडी मल्ल असा पैलवान बोलू देत नाही. तुकोबाराय म्हणले, पारमार्थिक वातावरणात मी दांडगेशाही करायला गेलो असतो, पण ते दांडगेशाही करत असताना माझ्या शरीरात ती देखील ऊर्जा. दंडोनी पुढती वाटेला नाही जमणार म्हणले. का काय करू देवा, हा सत्ता नाही, आईशी नाही शक्ती. ते दांडगेशाहीनं परमार्थात लावता आली असती, तेही जमलं नाही. माझा संसार प्रपंच जर पाहिला तर तुकोबाराय म्हणले, तुमच्या घरी लहान लेकरं आहे, लहान मुलं आहे, ते बालबच्चे असताना त्यांचे लाडकोड पुरवत असताना दुभत्या दुभत्या गाई म्हशी आहे तुमच्या घरी, तुकोबाराय म्हणतात. आणि आमच्या घरी आमचे लेकर बाळ आहे, आमचा संसार प्रपंच आहे, पण आमच्या मुलाबाळाला कधी गाई म्हशीचं दूध नाही. तुकोबाराय वर्णन करतात प्रपंचाचं, तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. म्हणले तुमच्या संसारात प्रपंचात ते सामिप्य असताना घर वातावरण जर पाहिलं तर तुम्हा घरी तांबे थाळी, आम्हा घरी परळ पाळी. तुमच्या घरी तांबे थाळी, आमच्या घरी परळ पाळी. आमची अवस्था दयनीय आहे.
बिकट आहे, हालाकीची आहे. मग असं असताना देखील आज छाती टोकपणाने कसं काय बोलतात आम्ही झालो बलवंत. बळाचे प्रकारे व्यवहार प्रपंचातले संसारातले दिनचर्येचे बाजूला राहू द्या. तुकोबाराय म्हणतात आमच्या अंगात आधीच मुस्त पोक्त वडलोपार्जित खानदानी पारमार्थिक बळ आहे. कोणतं? अंगी वैराग्याचे बळ. अंगी वैराग्याचे सत्ता माझी कमी अधिक असेल, व्यवहार माझा कमी अधिक असेल, मी अर्थकारणात पुढे नसेल, शरीरात पुढे नसेल, बुद्धीत पुढे नसेल, बुद्धी कमी अधिक. तुकोबाराय स्वतःच म्हणतात मी तर अल्पमती. हा मग आहे का? कमी अधिकपणा असेल परंतु अंगात माझ्या वैराग्याचं बळी. वैराग्य दोन प्रकारचं, एक जी आशा, एक जिज्ञासा. जी आशा वैराग्य कसं, जिज्ञासा कसं? पटकन सांगतो, 8:30 वाजता आहे. प्रतिकूल परिस्थितीत, वाईट काळात जन्माला येतं, डोकावर काढतं. परिस्थिती अनुकूल झाली, काळ चांगला आला, वाईट काळात जे वैराग्य आहे ते चांगल्या काळात राहत नाही. त्याला जी आशा वैराग्य म्हणतात. जिज्ञासा कशाला? चांगला काळ आहे अथवा वाईट काळ आहे, परिस्थिती कशी असू द्या, भोगजन्य घटना समोर असू द्या, भोगण्याकरता लागणारी ऊर्जा शक्ती अंगात असू द्या, तरी देखील भोगाचा त्याग, त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. माऊलीची ओवी ऐका. आहिक की स्वर्गीचे भोग पाईक झालिया इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझी. आता म्हातारी माणसं उत्तर द्या. सुपारी आवडत नाही म्हणून सोडली का चावत नाही म्हणून? बोला पटकन. कशी चावत नाही, पण सुपारी आवडत नाही कोणी म्हणावं, त्याग कोणी केला? 32च्या 32 सभासद या पार्लमेंटमध्ये बसलेली. कुठं? हां, एक गैरहजर नाही. इकडून इथपर्यंत क्लिअर आहे. सुपारी समोर आहे, कातरायला अडकिता धारदार आहे, कातरायची फक्त कुठं टाकायची. असं असताना सांगितलं महाराज उभ्या आयुष्यात कधी खाल्ली? याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. तुकोबारायचा जिज्ञासा वैराग्य पहा, फक्त स्पर्श करतो. गुरुजी आले काही देतील त्याचा परिपूर्णतेचा. मुसमुसता तारुण्य आहे, एकांत आहे, कामिक वासना घेऊन रूपवती आली आहे आणि आग्रह धरती आहे. पण हात जोडून सांगितलं आई माते मी त्या परंपरेतला नाही. आम्ही विष्णुदास तू माते न करी सायास, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. ऐका, पुण्याच्या सारसबागेत जोग महाराज जसं अधिष्ठान रूपात या माता पिता आश्रमात आपण सर्व मंडळी धर्मानुरागी कोण महाराजांकरता सहकार्य महाराज करा अधिष्ठानात सप्ताह. आजचं कीर्तन शवादान आम्ही करू, अन्नदान आम्ही करू. महाराज
सप्ताह प्रतिवर्षी झाला पाहिजे आहे आम्ही. याला काय म्हणतात? पारमार्थिक अवस्था जपणे. कारण प्रपंच कसाही करा, कधीही चालू करा, किती संचय करा, पूर्णविराम भल्या भल्याचा झाला नाही, रावणासारख्याचा पूर्ण झाला नाही, आपला होईल का? नाही होणार. ऐका, आंधळ्या धृतराष्ट्राला राजगादी सांभाळता आली नाही, परंतु माऊली म्हणतायत अंध तो ही अवसरे सुखिया झाला. परमार्थात थोडा आला पण सुखी झाला. परमार्थ करता येतो. मग जोग महाराज पुण्याच्या सारसबागेत अधिष्ठान रूपात जसा यज्ञ इथं चालू आहे ना तसा यज्ञ करायचे. आणि ते हरिकीर्तन ऐकण्याकरता, प्रवचन ऐकण्याकरता मामा समोर बसलेले राहायचे. टिळक, जिज्ञासा वैराग्य मांडतो मी. कोण बसायचे पुढं? टिळक. टिळक ऐकायचे कीर्तन, प्रवचन ऐकायचे. कारण जुना काळ असा होता. इतिहास पहा, जाणता राजा कोणालाही म्हणत नाही. राजनीतीचे धडे, राजाचं प्रतिकूल अनुकूल ते स्थैर्य काय असावं, धैर्य काय असावं, ते धैर्य शिकण्याकरता राजा शिव छत्रपती कीर्तन ऐकायचे. काय ऐकायचे? कीर्तन. त्याच्याही पुढचा काळ असा आला, टिळकांसारखे देखील कथा कीर्तन ऐकायचे. इथलं बरं आहे, आमच्याकडं साधे साधे मेंबर, इकडं डोकून सुद्धा पाहती नाही. आता कथा कीर्तनात दररोज टिळक आहे. एका राजकीय मनुष्याला काही त्रुटी आहे, काही उणीव आहे, काही प्रश्न आहे, टिळकांची भेट होणं गरजेचं आहे, पण टिळक भेटत नाही. बऱ्याच वेळेस पत्र व्यवहार केला, त्यावेळेस मोबाईल नाही, निरोप पाठवली, माणसं पाठवली, पण भेट होत नाही. शोधायला जावं तर मी तिथं तर ती दुसरीकडं. पण इथं दररोज काय ऐकतायत? जिज्ञासा वैराग्य मांडायचं आहे. काय ऐकतायत? कीर्तन ऐकतायत, प्रवचन ऐकतायत, व्याख्यानं ऐकतायत, सत्संग करतायत. कुठं? जोग महाराजांकडे सारसबागेत. मग धनाढ्य मनुष्याने विचार केला, त्या राजकीय व्यक्तीनं विचार केला, प्रवचन सांगणारे, कीर्तन करणारे महाराज आपल्याकडे यायचे, कीर्तन आपल्या घरी ठेवायचे. कीर्तनाची गोडी आहे टिळकांना. टिळक कीर्तन ऐकायला येतील. कीर्तन आटोपल्यानंतर आपलं जे काम आहे, जी गुह्य चर्चा आहे, ती टिळकांसोबत करता येईल. दुपारची वेळ आहे, धनाढ्य मनुष्य घरी गेला, हवेलीत गेला, तिजोरी उघडली, पैशाचं पोतं भरलं. कारण तो काळ असा होता 3 लाखात पोतं भरायचं. किती लाखात? आता 4 लाख रुपये खिशात घेऊन विणता येतात. त्याच्यात माझ्यासारखे कीर्तनकार 5 घेऊन विणतील, कारण आम्हाला 1 खिसा देवानं वाढवा दिला. चला, पोतं भरलं, जागेवर आले, सारसबागेत आले. दुपारची वेळ, विश्रांतीची वेळ. जोग महाराजांपुढे ठेवलं पोतं. पोतं उघडलं आणि सांगितलं, महाराज हे सांभाळा. महाराजांनी विचारलं काय? म्हणली ही दक्षिणा आहे, ही बिदागी आहे. इथं जे प्रवचन करतात, इथं जे कीर्तन करतात, इथं जो सत्संग करतात, इथं न करता उद्या माझ्या हवेलीत. म्हणलं काय कारण? 1 दिवस कीर्तन केलं, प्रवचन जर केलं तर त्याचं मानधन, पोतभर पैसे. महाराजांनी सांगितले, बघा इथं माझं अधिष्ठान आहे, इथं माझं व्यासपीठ आहे, इथं माझा स्रोत आहे, हे सोडून मी येऊ शकत? धनवान मनुष्याला राग आला. धनवान मनुष्य जोग महाराजांना म्हणाला, महाराज 1 दिवसाचं मानधन बिदागी, पोतभर दान देणारा हा धनाढ्य एकटा आहे मावळ प्रांतात. महाराजांनी सांगितलं, तुमच्या पोतभर पैशाचा त्याग करणारे जोग महाराज एकटे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. कोणतं वैराग्य आहे? आता जिज्ञासा सांगू का? जिज्ञासा आणि जिज्ञासा फरक. पुन्हा जिज्ञासा आणि जिज्ञासा सांगतो, मग अभंगाची भूमिका कळेल. बाप पोराचं भांडण झालं. बाप जुनी ज्वारी खाल्लेला आहे, जुनं ते सोनं. बापाला परिस्थितीची जाण आहे. प्रपंचिक धुरा सांभाळत असताना चांगल्या वाईट काळात स्थैर्य धैर्य न डगमगू देणारा बाप आहे. खूप चटके भोगलेत त्या बापाने, कष्टमय काळ जगून इथपर्यंत आलाय. परंतु तापड पोरग एकुलतं एक. अत्यंत तापड, चिडक्या स्वभावाचं आहे. चिडकं का झालं माहितीये? दररोज गुटखा खाणार आहे. 10 ग्रॅम गुटख्याची पुडी, 8 ग्रॅम पुडी, ते 2 ग्रॅम टाकलं का, मिक्स केलं का, तोंडात टाकलं का, काही सेकंदात लाळेत रूपांतर होतं. आतमध्ये गेलं, नित्याने चावला का मेंदू जवळचे व्हाईट ब्लड काउंट मारतं. नित्याने गुटखा खाणारी पोरं चिडक्या स्वभावाची होतात. चिडचिड करणारं पोरग बापाला आडवं तिडवं बोललं, जिज्ञासा वैराग्य, जिज्ञासा जिज्ञासा ऐकतायत. बोलल्यानंतर म्हाताऱ्याला राग आला, पिशवी भरली, निघून गेलं. म्हातारी बाहेर गेलेली होती. म्हातारी आल्यानंतर पोराने सांगितलं, अक्का अण्णा गेले. कुठं गेले? राग गेले. एकटे नाही गेले, जाताना पेन्शन सोबत घेऊन गेली. तुम्ही लईच टेन्शन मध्ये बसले.
म्हणले कसं काय? तू काहीच करत नाही म्हणले, म्हाताऱ्याच्या पेन्शनवर घर चालतं, जाय आडव म्हणले. पोरग म्हणलं मी जाणार नाही. म्हातारी गेली. पण जे राग जातं त्याचं एक वैशिष्ट्य असतं खडांबेकर, ऐका काय, ते पुढं चालत आणि कुठं पाहतं. म्हातारं पुढं चालायचं पण कुठं वळून पाहायचं. म्हातारी पाहिल्यानंतर म्हातारं थोडं फास्ट चालायला लागलं. म्हातारी गेली. जिज्ञासा जी आसा बदल ऐका, जी आसा वैरागी मांडतो. म्हातारीने विचारलं चालली कुठं? म्हणले वाट जाईल तिकडं. म्हणे का? ज्याच्याकरता हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, एवढे प्रसंग ओलांडले, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, गात्र गलित होईपर्यंत कष्ट केले, 4 एकराची 40 एकर केली, सायपन त्याच्याकरता, वीर त्याच्याकरता, बोर त्याच्याकरता, बंगला त्याच्याकरता, सगळा संचय केला. ते मला आडवं तिडवं बोलतं थांबण्यात माझ्या. त्याला एकच म्हणलं तुझे डोळे उघडतील कधी, एवढा टोंग झाला तरी तुला अक्कल नाही. ते मला एका शब्दात बोलतं माझे डोळे उघडायचे तेव्हा उघडू द्या, पण तुमच्या आधी जा का. म्हणजे पोराची बोलायची पद्धत आहे का? म्हणले मी चाललो राग. म्हातारी एकाच वाक्यात बोलली, तुम्हाला होता म्हणून बोलला, ज्याला नाही त्याला विचारा किंमत. डॉक्टर मेला पण अपत्य झालं नाही, तुम्हाला आहे म्हणून बोलला. आपल्याच मुलाने आपल्या मांडीवर देहधर्म केला म्हणून आपण मांडी कापत नाही. मग बोलला असेल बोलू द्या, द्या सोडून, फिरा माग. म्हातारं म्हणलं मी कुठं खरंच चाललो होतो, फिरलं ना माग. याला काय म्हणतात? जियाशा. टिकत नाही हो. वैराग्याचे बरेच प्रकार आहे, परंतु काळ अनुकूल अथवा प्रतिकूल. वैराग्य ते वैराग्य, जिज्ञासा ओवी जशी दिली तसं आणखी एक प्रमाणे म्हणले ज्वाला दगदगती आहे, तसं विवेकासहित ते बळ आहे आमच्याकडे. कसं आहे? विवेकासहित. विवेकासहित वैराग्याचे बळे महाराज म्हणले विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक बळ कसं असतं ऐका. शिकागोच्या धर्म परिषदेत रूपवान स्त्री आली, विश्वसुंदरी म्हणली तरी हरकत नाही बाबा. कशी? पान खाल्लं तर घशातून दिसावी इतकी सुंदर आहे. परिषदेत व्याख्यानमालेत पाहिलं कोण विद्वान आहे, कोण बुद्धिवान आहे, की ज्या बुद्धीला ओव्हरटेक कोणीच करू शकत नाही, असे विवेकानंद. परिषद आटोपली, तिनं गाठ घेतली, सांगितलं महाराज माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही मला वरावं. म्हणले का? तुम्ही बुद्धिवान आहात आणि मी रूपवान आहेत. आपल्यापासून जन्माला येणारं अपत्य बुद्धिवान प्लस रूपवान जन्माला येईल. म्हणले म्हणजे अपेक्षा काय, इच्छा काय? म्हणले इच्छा एकच आहे, मला तुमच्यासारखं विद्वान मूल पाहिजे, त्याकरता तुम्ही मला वरावं, माझ्याशी लग्न करावं. हात जोडून सांगितलं विवेकानंदांनी. त्याच्याकरता लग्न करायची गरज नाही. मग तुला माझ्यासारखी मुलाची अपेक्षा आहे ना, उद्या परिषदेत ये, भर सभेत सांगतो आत्तापासून ही माझी माय, मी हिचं मूल. हिला म्हणतात जिज्ञासा वैराग्य.
जिज्ञासा वैराग्य. तेच विवेकानंद योग्य गुरुची निवड करण्याकरता फिरायचे. मित्राने सांगितलं 8:45 वाजतायत, इकडे इकडे फिरण्यापेक्षा कलकत्त्यात कालिका मातेच्या मंदिरात एक महात्मा आलाय, जिज्ञासा वैराग्य ऐकताय डॉक्टर साहेब सगळी मंडळी, त्या महात्म्याला गुरु करा. पण एकदा परीक्षा घेऊन. महात्मा झोपलेला आहे. झोपलेल्यानंतर तोंडातून लाळ गळते, गात्र गलित झालेले, शरीर जीर्ण आहे, अंगावर फाटकी वस्त्र. म्हणले याला गुरु कसं करायचं. स्वामीजींनी नेहरू शर्टच्या खिशात हात घातला, नाणं काढलं, झोपलेल्या व्यक्तीच्या हातावर ठेवलं. माझ्याकडं पहा, झोपेत हातावर पैसा पडल्यानंतर तो हात असा झाला. कसा झाला? हां आहे का. म्हणले झोपेत काही घडू शकतं. माणसं बोलतात, बराळतात, काही उठून चालतात. आमच्याकडं आता कांद्या शिजणी काही फवारे करीत असले, औषध मारित, ती रात्री सुद्धा आहे का नाही. मग असं होऊ शकतं. म्हणले मग काही बदल. मग आता काय करायचं, परीक्षा कशी घ्यायची. स्वामीजींनी पुन्हा खिशात हात घातला, पैसा काढला, नाणं काढलं. झोपलेल्या महात्म्याचा हात अलगद उचलला, हातात हात पकडला एका हाताने, दुसऱ्या हाताने हातावर पैसा ठेवला. आता हात असाही होत नाही ना असाही होत नाही. जिज्ञासा वैराग्य ऐका. हाताला छेद करून नाणं खाली पडलं. ते विवेकानंदांचे गुरु डॉक्टर रामकृष्ण परमहंस, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. महाराज म्हणतात ते विवेकाचं आहेत, वैराग्याचं. अंगी वैराग्याचे बळ. एवढंच काय, आम्ही दास्यत्व केलं, सेवक झालो, अंकित झालो, दास झालो. परमार्थ ज्याला करायचा आहे ना त्यांना मालक व्हायच्या भानगडीत नाही पडायचं. काय व्हायच्या भानगडीत नाही पडायचं, सेवक व्हायचं. सेवक का, मालकाची मंदिरं गावगाव नाही, पण ज्याने दास्यत्व केलं ना. पण दास्यत्व करत असताना कुठलाच कुचीर भाव नाही. विश्वाच्या जगाच्या खेळात सगळ्यात छान आहे तो. क्राम क्रोध आदी विकाराला बळी पडला नाही, त्या विकारात नाडल्या गेला नाही. पण दास्यत्व असं निक्तीनं केलं. अंकितपणा दासाचा, भक्ताचा, सेवकाचा किती असावा. गुरुजींनी दिलेला आलेख ऐका हनुमंतरायाच्या बाबतीत. खेळिया माझी हनुम्याशा न पडे काम व्यसनी रे, कामाची नाही ते क्रोधाची काही जाते ते कैसे भांडण रे, डाम्या कराची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. कोणाच्या बाबतीत, हनुमंतरायाच्या बाबतीत. दास्यत्व निकट. गावगावात मंदिर आहे, वाडी वस्तीला मंदिर आहे. कोणाचं काय झाले, मालक नाही झाले हनुमंतराय, कोण झाले, दास. तुकोबाराय म्हणतात तसेच आम्ही अंकित झालो. किती अंकित झालं, आम्ही बुजुर्गांचा परमार्थ पाहिला. कोणाचा, खट्याळ साधकाचा. कळू आले खट्याळ असे. खट्याळ साधकाचा परमार्थ कसा आहे हे बघा. 2 मिनिटात अंकितपणाचा आलेख सांगतो, 2च मिनिटात. दुर्योधनाने एकदा देवाला प्रश्न केला, मी तुझा आत्तेभाऊ आहे आणि अर्जुन देखील आत्तेभाऊ आहे, पण तुझा जीव कोणात जास्त. अर्जुनात. ऐकतो कोणाचा देवा तू, अर्जुनाच. पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्ची बात कभी नहीं
महाभारतातला दाखला द्यायचा आहे दास्यत्वाचा फायदा काय, अंकितपणाचा फायदा काय. तुकोबाराय म्हणतात आम्ही अंकित झालो, अंगात वैराग्याचं बळ होतं आणि त्याचं प्रतिपादित्व करत असताना पुरुषार्थ सांगताना आम्ही बलवान झालो. कधी ऐका गुरुजींचं एकदा महाराजां करत ते रक्तातच गुण लागतो आहे की नाही. समाज प्रबोधनकार नाही हे त्यांच्यासारखं, ते गाण्यात काम ताईट, बोलण्यात काम कडक आहे की नाही. आमच्या भागात घरच्या खड्यावर थोरले कसे माहित नाही, पण धाकट्यांनी दाखवून दिलं बा का आम्ही परंपरा चालवणार. वा वा वा. आता ते ऐका बरं, त्याच्यात कोणत्याही व्यक्ती काढण्याकरता गुरुनिष्ठा महत्वाची आणि त्यात ते मिळालेलं ज्ञान ते अंगीकृत करणं देखील महत्वाचं आहे का नाही. मधला शेण 4 पोरांना झोका देताना ते उपदेश केला होता काय, ओटी पुत्रा दाई बाळा तीर्थेरे हिंड साधू आणि संत जेथे असती बाबुदंड जया माझी आत्मज्ञानी जे न बोले बितंड तो तू गुरु करी जो तुझ बुजविल प्रचंड चैतुरे तानोलिया जाई श्री गुरु शरण. ऐका मग ती बाल्य अवस्था आहे ना. आणखी त्यावेळेस आईबापाने उपदेश केला काय, हे करायचं नाही, इकडं जायचंय गुरुकुलात, गेल्यानंतर हे धडे शिकायचे, बोलाचा रियाज करायचा, दिलेला गीतेचा श्लोक पाठ करायचा, अभंग पाठ करायचा, ओवी पाठ करायची. कुठं घडत नाही हो, त्याला गुरुकुलातच ज्ञान ग्रहण करावं लागतं. पण आधी आईबापाची पुण्याई गुरुजीने गायलेली प्रस्तवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार, शिवाजी बाबांनी गायलेली चाल, पण अगदी त्या स्वराला त्याच अदाकारीला जशाला तसं गाणं सोपं आहे की एवढं. कुठपर्यंत आलतं आपलं, तुम्ही म्हणा तुझी तू उरक, जेवणाचा टाइम झाला, पंचायतीलाही करू. नाहीतर पाव दे बेत कोण आणला होता ऐका नाही. ऐका महाराज, अंकितपणा महाभारतातला एक सिद्धांत गुरुजीने गायलेलं प्रमाण. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झुटा, सच्चा तो वैकुंठ जावे. गुरुजींनी गोड गायला. आता मी काय ते मी धोरणात नाही, पण मग करतो प्रयत्न, संगतीचा परिणामी मी स्वरात आलो ऐका नाही, नाहीतर जोरातच होतो ऐका. ऐका आता, सच्चा तो वैकुंठ जावे झुटा नरक में बैठा. अंकितपणा मांडायचा आहे मला. दुर्योधनाचा प्रश्न आहे, अंकितपणाचा फलित आबांनी सांगितलंय. म्हणले थांब, काळ आल्यावर सांगतो, योग्य वेळ आल्यावर. फिरत 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 एक काळ गेले बा, अर्जुनाच्या कुटियापर्यंत गेले, घरापर्यंत गेले, आणि देवाने दुर्योधनाला सांगितलं तू इथंच थांब, मी भेटून येतो. काही माणसं अशी घरापर्यंत न्यायची नाही, बाहेर चहा पाहून पाजून वाटी लावून द्यायची, का म्हणून की घरापर्यंत न्यायच्या लायकीच्या राहत नाही. हे बाहेरच उभं केलं गिराईक. आतमध्ये गेल्यानंतर भक्त झोपलेला आहे, भक्ताचं ऊस बहिणीच्या मांडीवर, बहिणीला बाजूला केलं, अलगत म्हणले ती ऊस माझ्या मांडीवर दे. डोकं चोळायला लागली, मालिश करायला लागली. कोणाच्या डोक्याची? अर्जुनाच्या.
हे बाहेर उभं राहणारं वैतागलं, चौकात वाट पाहणारं वैतागलं, गेलं पाहिलं तर जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा काय करतो? अर्जुनाच्या डोक्याची काय करतोय? मालिश. म्हणले अरे काय काय कामं करावं, काय करावं याचं काही भान. म्हणले थांब, तुझा नेहमी प्रश्न आहे ना, अर्जुन जसा आत्यभाऊ तसा मी आत्यभाऊ, पण तुझा जीव अर्जुनावर जास्त आहे दुर्योधनावर नाही. याला कारण तो माझा किती अंकित आहे पाहिजे का? डोक्याचा एक केस उपटला, दुर्योधनाच्या हातात दिला. सांगितलं दुर्योधना कानाजवळ नाही. अर्जुनाच्या डोक्याचा केस दुर्योधनाने आबा कानाजवळ नेल्यानंतर आवाज येत होता काय? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ अंकितपणा ऐका महाराज. ज्या अर्जुनाच्या डोक्याचा निर्जीव केस भजन करतो, डोक्याचा केस काय करतोय? भजन. हा अंकितपणा पाहून पुढं फळ असं मिळालं गुरुजींनी गायलेला 10 मिनिटापूर्वीचा दोहा. सच्चा तो वैकुंठ जावे झुटा नरक में बैठा. तुकोबाराय म्हणतात अंगात वैराग्याचं बळ होतं, परंतु आम्ही पारमार्थिक वाटचालीत मालक व्हायच्या भानगडीत नाही पडलो. कोण झालो? दास झालो, सेवक झालो, अंकित झालो. दास्यत्वाचा फायदा आम्ही झालो. अंकित झाले, दास झाले, सेवक झाले, अंगात वैराग्याचं बळे त्याचं प्रतिपादित्व करत असताना म्हणतात आम्ही बलवान झालो. पण बळाची काही प्रतारणा कशी ती व्यक्त तर झालं पाहिजे ना, आहे का नाही? नाहीतर मित्रांना सांगावं पैलवानी बरं आहे. मग गावात कुस्त्या होता, आखाड्या होता, मग म्हणली का तुमचे मित्र येईल मग आज मग भाऊ द्या ना. काय नाही म्हणले ते आखाडा पाहिला तर त्यांना कसं काय नव्हतं, म्हणजे काय होतं गाम येतो ते कुस्ती करीत, मग पैलवान म्हणायचं कसं, ऐका नाही. मग उगा वर्णन करायचं नाही, नाही त्या माणसाला जोड नाही कुठं. पण कुठं अरे पण ती सिद्ध तर झालं पाहिजे ना. मग आता अभंगात शब्दप्रयोग आला म्हणून बोलायचं किशोरजी बा. काय लाथाळणं हा शब्दप्रयोग पा कसं आहे, ध्यानपूर्वक ऐका. चांगल्या किमतीची उच्च दर्जाची वस्तू हातात आली का पाठीमागच्या वस्तूची किंमत कमी होती. कशी माहिती का? सगळे शेतकरी बोलतोय तो ऐकता येतील. आपण शेतीची मशागत करायला पूर्वी जुन्या लोकांच्या आपल्या शेतकऱ्याची बैलजोड होती. काय होती? आता ती गेली. काय आलं? काय आलं? ट्रॅक्टर. जागा कशाने घेतली? प्रत्येक घटनेत पहा, उन्हाळा लागला, घरात थंड पाणी प्यायचं ठरलं तर घरचा कारभारी घरातला काय करायचा माहिती का? काय आणायचा? आता ते गेलं. आता काय आलं? फ्रीज. महिला मंडळ जुन्या सासवा स्वयंपाक करायचा, आपल्या आया माया स्वयंपाक करायच्या. ते करताना घरात स्वयंपाक करताना जिथं गॅस आहे आता तिथं काय होती? चूल. भात करायचा ठरला, खिचडी करायची ठरली, पातेलं होतं, त्याची जागा कशाने घेतली?
एकदा लावलं कुकर का बाई बिन फिकर, आहे का नाही? सारा बिघाड झाला, आहे का नाही? बदल झाला, उष्णिषपणा झाला, कमी अधिकपणा झाला, मॉडर्नता आली. मग लाथाळणं शब्दप्रयोग अभंगात आला म्हणून पटकन बोलायचंय, सगळ्यांना सहकार्य करायचंय. मी पटकन सांगेल, घरापुढं ट्रॅक्टर आला, बैल म्हणले का तुम्ही म्हणायचं लाथाळला गेले. अभंग कळून घ्यायचं ना आपल्याला, आहे का नाही? घरापुढं ट्रॅक्टर आला, बैल बोला ना, बुका नाही लागल्या का? लाथाळल्या गेली. घरात फ्रीज आलं, माठ, आहे का नाही? घरात कुकर आलं, पातेलं. घरात पत्नी आली, बायको आली, आई नाही जमलं. घरात नातू आला, आजा, असं ते. महाराज म्हणतायत प्रपंचात तुम्ही रमले, परंतु प्रपंच कसा आहे मला माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही केलं काय? संसार काय केला? लाथाळीला संसार केला, षडउर्मीचा मार. ज्या बाधकी त्या बाजूला केल्या. जनाच्या बाबतीत आता दिसून ये जना आईसे करी गा नारायण. कायेच्या बाबतीत काया नहीं तेरी नहीं तेरी, जोन तोन धोन. या धनाचा नदरी विश्वास जैशी तरुवर छाया. याता यातीन चुके तरी तू भोगशील काया. या हरी भजने बिन तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. कारण धन किती कमवलं तरी देखील साठवणी धन लावी पोराशी भांडण असं न करता जन तन धन केले तृणही समान. महाराज म्हणतायत बल प्रतिपादित झालं, त्याच्याकडून मिळालं, त्याचं नाव देवे. त्याला इंग्रजीत म्हणतात ग्वाड. काय म्हणतात? स्पेलिंग सोपं आहे. काय पोरा? G मीन्स जनरेशन, O मीन्स ऑर्गनायझेशन, D मीन्स डिस्ट्रॉय. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ज्याच्याकडे त्याचा आम्ही अंकित झालो, त्याच्यावर विश्वास ठेवलो. आपल्याला देखील आपण अंकित जर झालो, दास्यत्व जर केलं, त्याच्याशी सलगी जर केली, दास्यत्वाचा फायदा तुकोबराय जसं म्हणतात आम्ही बलवान झालो, बलाच्या जोरावर संसार लाथाळला, षडउर्मीचा मार केला, जनतन धन केले तृणही समान. आणि उर्वरित स्थिती कशी झाली? अंकित झालो, दास झालो, भक्त झालो, त्याचा फायदा आम्ही बलवान झालो, बलाच्या जोरावर लावून संसार लाथाळला, षडउर्मीचा मार केला, जनाच्या तनाच्या धनाच्या बाबतीत स्वानुभव कथित केला. आणि शेवट सांगितला तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला, षडउर्मीचा मार. भव्य असा होऊ घातलेला हा गोड असा यज्ञ आजचे संत पूजन करणारे श्री अण्णासाहेब बाजीराव कोल्हापुरे, राजाराम आबाजी खळेकर, हा बाप सदाराम आबाजी खळेकर, हा बाप घनादार आबा, श्री जानकू दगडू हरिश्चंद्रे. टाळी वाजवा या मंडळी करता. आज गोड ज्यांचा प्रसाद आहे श्री भीमराज दामोदर गवळी, त्यांच्याही करता टाळी वाजवा. सर्वोत्तरी तनाने मनाने धनाने श्रमाने सामील असणारी या यज्ञाकरता सगळ्याच आडनावाची सगळी मंडळी, महाराजांना सहकार्य करणारी, अर्थकारणातील असेल प्रत्येक प्रभागातील मंडळी, सगळ्याचं कोटीरून झालंय कीर्तन. आज या हरिकीर्तनाकरता महाराष्ट्राची सेलिब्रिटी, प्रमाणांचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्रीगुरु रविदास आबा जगदाळे, आमचे शिवाजी महाराज, महाराजांचे चिरंजीव कृष्णा महाराज, यश महाराज, ही मंडळी, त्यांना घडवणारे आकार देणारे आमचे किशोरजी महाराज, ज्यांचं कीर्तन गोडे, वादन गोडे, गाणं गोडे, स्वभाव गोडे, मितभाषीपणा आहे, सोज्वळता आहे, विद्यार्थी गोड, साऊंड, ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित महाराज मंडळी, ज्या अधिष्ठानावर आपण एकत्रित आहात, महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती कीर्ती, समाज प्रबोधनकार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांतजी महाराज खळेकर, बाबांच्या या जन्मस्थलीवर होऊ घातलेला हा यज्ञ सगळ्या मंडळीचं कोटी ऋण. हात उंच करा, 2 मिनटं भजन करू. करा सगळी मंडळी हात उंच वा. आबांच्या पाठीमागं भजन करून थांबूया. श्री
पांडवाई दान करा ज्ञानेश्वर